शेतकरी मित्रांनो, 7 एकर ऊसाचा टोटल प्लॉट आहे. 2 ओळीतील 5 फूट अंतर आहे. ऊसाची लागवड करून आता 50 दिवस पूर्ण झालेले आहेत. ऊसाची उगवण अतिशय चांगल्यापैकी झालेली आहे. आणि या 7 एकरच्या ऊसाच्या प्लॉटमध्ये आपण राजमा पीक आंतरपीक म्हणून घेतलेला आहे. किती जबरदस्त प्लॉट हा राजम्याचा आलेला आहे आणि ऊसाचा आहे. 5 फुटाच्या 2 ओळीमध्ये आपण 2 ओळी राजम्याच्या घेतलेल्या आहेत. शेतकरी मित्रांनो, या राजम्याच्या पिकाला आणि ऊसाला आपण 2 खताच्या फवारण्या घेतलेल्या आहेत. त्याच्यामुळे आपण जर बघितलं तर अतिशय चांगल्यापैकी आपला हा प्लॉट आहे. माझ्यासोबत मारुती भागवतराव आहेत, शेताचे मालक आहेत. टोटल 7 एकर त्यांचा हा ऊसामध्ये आंतरपीक घेतलेला राजम्याचा प्लॉट आहे. साहेब नमस्कार. आपण किती खताच्या फवारण्या घेतल्या? 3 खताच्या फवारण्या घेतल्या. शेतकरी मित्रांनो, आधी ऊसाची लागवड केली, त्यानंतर 8 दिवसाने दोन्ही ओळीमध्ये आपण राजमा हे पीक घेतलेलं आहे. आणि राजमा घेतल्यानंतरनं एक उगून आल्यानंतर, राजमा पीक उगून आल्यानंतर 12-14 दिवसांनी राजमा अक्षरशः पूर्णपणे पिवळा पडलेला होता. त्यावेळेस भागवतरावांची माझी भेट झाली आणि मी त्यांना 3 खताच्या फवारण्या हे दिलेल्या आहेत. या खताच्या फवारणीमुळे जेवढं तुम्हाला जी पानांमध्ये ताकद दिसते, आपण जर बघितलं तर पानं मोठी झालेले आहेत, रस शोषणारी किडी नाहीत, पानांमध्ये ताकद भरपूर आहेत, पानांमध्ये क्लोरोफिल चांगलं आहेत, शेंडा चालू आहेत, वर फुलं लागलेले आहेत आणि लहान लहान खाली शेंगाही तयार झालेल्या आहेत. तर साहेब, खताच्या फवारणीनंतर तुम्हाला काय पिकामध्ये बदल झालेला दिसतोय? तुम्ही समाधानी आहात का? आणि शेतकऱ्याला तुम्ही काय सांगताल मारुतीराव, की खरंच खताच्या फवारणी आपण घ्यायला पाहिजेत का नाही? घ्यायला पाहिजेत. इथं का तर यावेळी लय पिवळा पडला होता. बरं. जेव्हा फवारणी केल्या त्यावेळेस चांगला हिरवागार झाला. आता शेंगा चांगल्या दिसायला, फुलं चांगली लागलेत, मर पण नाही मर नाही, तसं काहीच नाही. आणि ऊस बी नंबर 1 खूप चांगला आहे. कारण राजम्याला ज्या फवारण्या घेतल्यात त्या आपल्या ऊसाला गेल्यामुळे पण त्याचा फायदा आपल्याला जास्त झालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण खताच्या फवारण्या घ्या. आता याच्यामध्ये खताची फवारणी आपण कोणती घेतली? अनेक जण पुन्हा मला प्रश्न विचारतील की आपण खताच्या फवारण्या कोणत्या घेतल्यात. शेतकरी मित्रांनो, राजमा हे तसं पाहिलं तर खूप नाजूक पीक आहेत. पाणी जास्त जमत नाही आणि व्यवस्थित जर पाणी व्यवस्थापन केलं आणि पानांद्वारे जर खताची फवारणी केली तर आपला राजमा पीक चांगलं येते. तर राजमा उगून आल्यानंतर 15-16 दिवसांनी आपली पहिली फवारणी मारुतीराव आपण अशी घेतली की त्याच्यामध्ये 13-40-13 महाफीड कंपनीचं 80 ग्रॅम घेतलं 20 लिटर पाण्याला. 20 लिटर पाण्याच्या पंपामध्ये 80 ग्रॅम आपण 13-40-13 घेतलं. त्यानंतर कोरस SP हे बोरॉन बेसमधलं सूक्ष्म खत घेतलं. कोरस SP आपण घेतलं 90 मिली. मॅग्नेशियम सल्फेट 80 ग्रॅम आपण त्याच्यामध्ये घेतलं. आणि सुरुवातीला लहान तुडतुड्यांचा अटॅक आणि पांढऱ्या माशीचा अटॅक राजमा पिकावर असल्यामुळे आम्ही इमिडाक्लोपिड 70% की जे टॅकप्रीड नावाने येतं, हे आपण 8 ग्रॅम घेतलेलं आहे. अशी फवारणी पहिली केली. पुन्हा दुसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर 12-13 दिवसांनी केलेली आहेत. 12 दिवसांनी दुसरी फवारणी केली. ती अशी केली 20 लिटरच्या पाण्यामध्ये रानडे कंपनीचं किसाईट पावडर 80 ग्रॅम, पुन्हा 10-50 हे NPK खत महाफीड कंपनीचं आपण 80-90 ग्रॅम घेतलं आहे. पुन्हा सोबत बुरशीनाशक ठेवलं आहे रिशिमंत, की ज्याच्यामध्ये 2 आंतरप्रवाही बुरशीनाशक आहेत. रिशिमंत घेतलं आपण 20 मिली आणि इमामॅक्टिन बेन्झोएट हे आळीसाठी आपण 15 ग्रॅम घेतलेलं आहेत. अशी दुसरी आपण फवारणी ह्या राजम्याला आणि ऊसाला केलेली आहेत. आणि आता 2-3 दिवसापूर्वी तिसरी जी फवारणी केलेली आहे आपण, की ज्याच्यामुळे फुलांची फळामध्ये सेटिंग चांगली झालेली आहे, लहान लहान शेंगा चांगल्या आलेल्या आहेत आणि पानांची ताकद चांगली वाढलेली आहे. तर आपण तिसरी फवारणी अशी घेतलेली आहे. पुन्हा 20 लिटर पाण्याला कोरस SP 90 मिली, 05234 80 ग्रॅम हे NPK घेतलं. आणि त्याच्यामध्ये सुपर अमाइड SP हे अॅमिनो ॲसिड घेतलं आपण 40 मिलीनी. आणि पुन्हा रस शोषणारी किडीसाठी आपण उलाला 5 ग्रॅम घेतलं आणि त्याच्यामध्ये 6 मिली आपण कोराजन घेतलं. असं मिक्स करून आपण या राजमा पिकाला एक 3rd फवारणी घेतलेली आहे. शेतकरी मित्रांनो, ह्या कमी कालावधीच्या पिकाला जेवढं आपण पानांद्वारे खताची फवारणी देऊ, तेवढी पानांद्वारे ही खतं लवकर पानांमध्ये जातात आणि पानातल्या पेशींमध्ये तसंच सूर्यप्रकाशाच्या मदतीने चांगल्यापैकी हरितद्रव्य तयार होतं आणि पानांची कमी दिवसामध्ये ताकद चांगली वाढली जाते आणि ह्या पानांच्या ताकदीवरतीच आपण
100% शेंगा ज्या आहेत आपल्या ह्या फुगल्या जातात. आपण जर बघितलं तर ऊस पण खूप चांगल्यापैकी आहे आणि आपला राजमा पीक तर एक नंबर आहे.